अहिल्यानगरमधील प्रभाग 12 मध्ये आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून आशा टॉकीज चौक, श्रीपाद ग्रंथ भांडार ते होसिंग हॉस्पिटल पर्यंतच्या बंद पाईप गटार तसेच रस्ता काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ संपन्न झालाय। प्रभाग क्रमांक 12 मध्ये आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून आशा टॉकीज चौक ते होसिंग हॉस्पिटल पर्यंत बंद पाईप गटार आणि रस्ता काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ। प्रभाग क्रमांक 12च्या विकास कामांना गती देणार नगरसेवक विकी जगताप। शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रभाग क्रमांक 12 मध्ये विविध विकास कामांना वेग देण्यात येतोय। अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांना कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून आशा टॉकीज चौक, श्रीपाद ग्रंथ भांडार ते होसिंग हॉस्पिटल या मार्गावरील बंद पाईप गटार आणि रस्ता काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ उत्साहामध्ये संपन्न झाला। यावेळी बोलताना नगरसेवक विकी जगताप म्हणाले की प्रभाग क्रमांक 12 हा जुन्या गावठाण भागातील असून या भागातील अनेक प्रश्न हे वर्षानुवर्ष प्रलंबित राहिले आहेत। त्यामुळं नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागतोय। नियोजनबद्ध आणि कायमस्वरूपी विकास कामं न झाल्यामुळं काही भागामध्ये दूषित पाणी पुरवठ्याचा प्रश्न निर्माण झाला असून त्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होतोय। आता हे प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून विकास कामांना गती दिली जाणार आहे। प्रभागातील नागरिकांना विश्वासात घेऊन टप्प्याटप्प्यानं सर्व विकास कामं मार्गी लावली जातील अशी ग्वाही त्यांनी दिली आहे। महानगरपालिका प्रभाग क्रमांक 12 मध्ये आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून आशा टॉकीज चौक, श्रीपाद ग्रंथ भांडार ते होसिंग हॉस्पिटलपर्यंतचा बंद पाईप गटार आणि रस्ता काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ नगरसेवक विकी जगताप यांच्या हस्ते संपन्न झाला। यावेळी माजी नगरसेवक प्राध्यापक माणिकराव विधाते, संतोष गेनप्पा, संग्राम रासकर, वाल्मिक कुलकर्णी, दिनेश लोंढे, ॲडव्होकेट सुभाष काकडे, पुष्कर कुलकर्णी, अमोल निस्ताने, कमलेश भंडारी, डॉक्टर अभिजित होशिंग, गंगाना सोनावणे, किशोर देशमुख, सतीश वैद्य, भैया घुले, चेतन साधुल, अंबादास सोनावणे, मोहित गांधी, विशाल थोरात यांच्यासह प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। यावेळी प्राध्यापक माणिकराव विधाते म्हणाले की प्रभागामध्ये पूर्वी काही विकास कामं निकृष्ट दर्जाची झाल्यामुळं ती पुन्हा करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे। श्रीपाद ग्रंथ भांडार परिसरात कायम ड्रेनेजचं पाणी रस्त्यावर वाहताना दिसतं, त्यामुळं त्या भागामध्ये दुर्गंधी पसरून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत होता। आता आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून बंद पाईप गटार आणि रस्ता काँक्रिटीकरणाचे दर्जेदार काम सुरू होते। पुढील अनेक वर्षांचा विचार करून शहरामध्ये नियोजनबद्ध आणि कायमस्वरूपी विकास कामं केली जात असल्यामुळं ही कामं पुन्हा पुन्हा करण्याची गरज भासणार नाही। ते पुढे म्हणाले की प्रभाग क्रमांक 12 मध्ये विविध विकास कामांचे प्रश्न हे प्रलंबित असून ते सोडवण्यासाठी नगरसेवक विकी जगताप सातत्यानं प्रयत्नशील आहेत। नागरिकांच्या सहकार्यानं आणि लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्यामुळे या भागाचा विकास होतोय असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। या विकास कामामुळे परिसरातील सांडपाणी व्यवस्थापनाचा प्रश्न सुटणार असून रस्त्याची अवस्था सुधारल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळणार आहे। तसंच भविष्यामध्ये वाहतूक, स्वच्छता आणि आरोग्याच्या दृष्टीने या कामाचा मोठा फायदा होणार असल्याची भावना उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली। यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुष्कर कुलकर्णी यांनी केलं तर संग्राम रासकर यांनी उपस्थितांचे आभार मानले। आपण सगळे इथे आलात, मी आपल्या सगळ्यांचं आम्हा सर्वांतर्फे स्वागत करतो। हा रस्त्याचा प्रॉब्लेम हा अनेक दिवसांपासून इथले नागरिक सहन करत होते। हा रस्ता काही वर्षांपूर्वी झाला होता, परंतु या रस्त्याचं निकृष्ट काम पूर्वीच्या काही लोकांनी केलं होतं। त्या रस्त्यावर आज तिकडून जो रस्ता तक्ती दरवाजापर्यंत आलेला आहे आणि इथं आत्ता होसिंग हॉस्पिटलपर्यंत इकडचा रस्ता झालेला आहे, हा दोन्ही रस्ता मिळून हा पूर्ण रस्त्याचं काँक्रिटीकरण, इथलं गटार योजना, ही सगळा कार्यक्रम या कामाअंतर्गत होणार आहे। या रस्त्यासाठी आज या शुभारंभ कार्यक्रमासाठी आपल्या प्रभागातील माननीय श्री वाल्मिकजी कुलकर्णी, तसेच माणिकरावजी विधाते सर आणि ॲडव्होकेट सुभाष काकडे सर इथं उपस्थित आहेत। तसेच आपल्या सर्वांचे लाडके नगरसेवक माननीय विकी जगताप देखील इथं उपस्थित आहेत। आपले सर्व प्रभागातील नागरिक बहुसंख्य संख्येने इथं उपस्थित आहेत। अहिल्यानगर शहराचे सन्माननीय आमदार श्री संग्राम जगताप यांच्या पुढाकारातून मागील काही वर्षापासून खरं तर आपलं अहिल्यानगर शहर हे बदलत आहे। या बदलाच्या आपण सर्वजण खरं तर काही वर्षापूर्वी साक्षर आहोत
आज या ठिकाणी सुद्धा अहिल्यानगर पालिकेचे सन्मान्य नगरसेवक विकी सेठ जगताप यांच्या पुढाकारातून या प्रभाग क्रमांक 12मध्ये आज या काँक्रिटीकरणाच्या कामाचा शुभारंभ या ठिकाणी आपल्या सर्वांची साक्षी होत आहे. अशा या कार्यक्रमाला उपस्थित असणारे सन्माननीय विकी सेठ जगताप नगरसेवक ज्यांच्या हस्ते करत या कार्यक्रम सुरू झालेले आहे असे वाल्मिकी कुलकर्णी, त्यानंतर सन्माननीय आकडे भाऊसाहेब या भागाचे सन्माननीय नगरसेवक गेनाप्पासाहेब असतील, ज्यांच्या पुढाकाराने खरं तर हे कार्यक्रम सुरुवात होत असेल असे संग्रामजी राजकर असेल, पुष्करजी तांबोळे असेल, अमोलजी निस्ताने असेल आणि साहजिकच या भागातले जे नागरिक असतील. आपल्या सर्वांना माहिती आहे की अहिल्यानगर शहरामध्ये खरं तर रस्ते, त्यानंतर नाले, गटारी ह्या ज्या व्यवस्था आहेत ह्या अत्यंत खराब झाल्या होत्या. परंतु मागील काही वर्षामध्ये आपल्या नगर शहराच्या बदलाला आमदार साहेबांनी सुरुवात केल्यानंतर त्या भागातील जे नगरसेवक असतील त्या सगळ्या नगरसेवकांनी पुढाकार घेतलेला आहे आणि आपल्या प्रभागाचा विकास केलेला आहे. आता काही मिनिटांपूर्वी सांगितलं की प्रभाग क्रमांक 12मध्ये खरं तर बराचसा विकास झालेला आहे. त्याला आपणच खरं तर कारणीभूत आहोत. आपले लोकप्रतिनिधी जेव्हा आपण निवडून देत असतो तेव्हा निश्चितच पुढील 5 वर्षामध्ये त्या प्रभागाचा विकास करण्यासाठी आपले जे नगरसेवक असतात खरं तर त्यांची जबाबदारी असते. परंतु बऱ्याच वेळेला असं होतं की 5 वर्षानंतरच ते नगरसेवक पुन्हा आपल्याला निवडणुकीमध्ये दिसतात. साहजिक त्यामध्ये पुन्हा एकदा आपला तोटा होतो. आपण काही वेळेला डोळे झाकून खरं तर मतदान करतो आणि त्या डोळे झाकून केलेल्या मतदानाचा दुष्परिणामसुद्धा डॉक्टरसाहेब आपल्याला पाहायला मिळतो. परंतु नागरिकांना माझी विनंती आहे की शहराचा विकास करणारे सन्मान्य आमदार साहेब असतील त्यांच्या विचाराची जी लोक असतील खरं तर त्यांना आपण निवडून देणं गरजेचं असतं. कारण गेल्या काही वर्षापासून आपण सर्वांना माहीत आहे की नगर शहरामध्ये अनेक भागामध्ये जर रोड पाहिले आपण तर कॉन्क्रीटचे रोड झालेले आहेत. मोठमोठी काही उद्यानासुद्धाचे काम सुरू होणार आहेत. हॉस्पिटलसुद्धा काम या शहरामध्ये झालेलं आहे की जे बाळासाहेब देशपांडे हॉस्पिटल हे फार जुनं होतं. त्याच धर्तीवर बोरगाव रोडला फार मोठं हॉस्पिटलसुद्धा या रोडला आहे. त्यानंतर गार्डन असतील त्याची कामं झाली असतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रस्ता हा अत्यंत महत्त्वाचा असतो. या ठिकाणी माझ्यासमोर वॉशिंग डॉक्टर उभे आहेत. खरं तर त्यांच्यासमोर मी बोलणं हे तर धारेचेच होईल. प्रत्येकाच्या शरीरामध्ये जशा रक्तवाहिन्या असतात आणि या रक्तवाहिन्या ज्याच्या सक्षम असतात खरं तर ती व्यक्ती निरोगी असते. तसं शहरामध्ये जर त्या शहराचे रस्ते, त्या शहराचे नाले आणि गटारी हे जर चांगले असतील तर ते शहरसुद्धा सक्षम असतं. निश्चितच आमदार साहेबांनी याच्याकडे लक्ष दिलेलं आहे आणि साहजिकच आता नगर शहराची जबाबदारी या ठिकाणी विकी भैयाकडे दिलेली आहे आणि साहजिकच आता त्या ठिकाणी कामसुद्धा त्या पद्धतीने चालू आहे. आज या ठिकाणी कामाचा शुभारंभ विकी जगताप यांच्या हस्ते झालेला आहे. वाल्मिकी कुलकर्णी आणि भाऊसाहेबसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. मला निश्चित खात्री आहे की थोड्या दिवसामध्ये होसिंग हॉस्पिटल ते श्रीपाद ग्रंथ भांडार आणि श्रीपाद ग्रंथ भांडार ते सावजी थ्रेडपर्यंत या ठिकाणी या रस्त्याचं काम होणार आहे आणि हे काम निश्चित दर्जेदार होणार आहे. काम दर्जेदार होण्यासाठी साहजिकच जे ठेकेदार असतील त्या ठेकेदारसुद्धा जर आपल्या काही सूचना असेल डॉक्टर साहेब तर ते अगोदर सांगा. एकदा काम झालं तर आपल्या सूचनाचं त्यांनी पालन होणार नाही. कारण हा कॉन्क्रीटचा रस्ता झाला तर परत तो रस्ता पूर्ण हे अवघड असतं. मग ते पाण्याची व्यवस्था असेल, गटराची व्यवस्था असेल किंवा नाल्याची व्यवस्था असेल, सांडपाण्याची व्यवस्था असेल तर त्याच्यासुद्धा सूचना तुम्ही अगोदर कराव्या अशा प्रकारची विनंती तुम्हाला मी करतो. आणि साहजिकच आज या कामाचा शुभारंभ विकी सेठ जगताप यांच्या हस्ते, वाल्मिकी कुलकर्णी आणि भाऊसाहेबांच्या हस्ते झाला अशा प्रकारे मी जाहीर करतो. आणि आपण ह्या कार्यक्रमाला त्याबद्दल संयोजकांच्या वतीने मी आपल्या सर्वांचे आभार आहे मानतो. प्रतिनिधी मोहसिन शेख, वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.